कशा आहेत सगळेजण? आय होप सगळे चांगले असतील. मी पण सध्या चांगले आहे. हा व्हिडिओ आपला 19 फेब्रुवारी 2026 आहे. पण एवढं लेट टाकण्याचं कारण एवढंच की माझी तब्येत खूप खराब होती. खूप म्हणजे पूर्ण व्हॉइसच माझा बंद होता. आणि ज्या दिवशी आपण शूट केलं, ज्या दिवशी आपण रायगडला गेलो, ॲक्च्युली हा व्हिडिओ रायगडला झाल्याचा आहे. ज्या दिवशी आपण रायगडला गेलो त्या दिवशी माझा थोडासा आवाज चांगला येत होता, पण नॉर्मल आवाज नव्हता. आणि मी जास्त बोलले तर माझा व्हॉईस अजून खराब होईल, म्हणून मग मी जास्त बोलले नाही आणि व्हॉईस रेकॉर्डिंग करून हा व्हिडिओ बनवायचा असं मी ठरवलं. तर आमचा प्लॅनिंग ऑलरेडी 2 दिवसापूर्वीच बनला होता. मी, माझ्या बहिणीची मुलगी आणि माझा भाऊ आणि वहिनी, आम्ही असे 4 जण रायगडला निघालो होतो. ॲक्च्युली आमचा प्लॅनिंग सकाळी 3 वाजता उठून जायचं होता, पण आम्हाला जायलाच म्हणजे मेन पुण्यामधून निघायलाच आम्हाला 5:45 वाजली होती. म्हणून मी रेकॉर्डिंग काही केलं नाही, असं छोटे छोटे क्लिप घेतले आणि मग आता व्हॉइस ओव्हर करून टाकते. आणि इथे तामिनी घाट संपला आणि आम्ही थोडंसं थांबलो येतो आरामासाठी. आणि आम्ही एकमेकांशी बोललो पण नव्हतं, तर इथं थोडंसं बोललो आणि प्रवास परत सुरू झाला. तर आम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. तर आत्ता पुढे जाऊन आम्ही रोड सर्च करतो आहे, त्या साईडला कुठे जागा मिळेल का, आणि पुढे जाऊन आम्ही नाश्ता करणार आहोत. नाश्त्याचं जे पण काही आम्ही बनवलं होतं म्हणजे घरी पोहा वगैरे, तर ते घेऊन आम्ही कॅरी करून आलो. तर चला पाहूया पुढे जागा कुठं मिळते. म्हणून तिथे एका साईडला बसून नाश्ता करूया. ॲक्च्युली माझा प्लॅनिंग असा होता की आपल्याला सनराईज रायगडवरून पाहायचं होतं, पण त्यानुसार मी प्लॅनिंग केली होती मी आणि माझ्या दादाने. पण आमचं प्लॅनिंग काय सक्सेस झालंच नाही आणि आम्हाला रस्त्यामध्येच सनराईज पाहायला मिळाला. तर तुम्ही पाहू शकताय हा किती क्यूट सनराईज होता, खूप छान. आता व्हिडिओमध्ये एवढं कॅप्चर करता नाही आलं कारण की ऑलरेडी खूप उशीर झाला होता जायला, पण खूप छान होता. रोडच्या साईडला एक चांगली जागा भेटली आणि आम्ही तिथेच नाश्ता करायला सुरुवात केली. घरी येऊन आम्ही पोहा आणि येलो राईस बनवून आणला होता. तर सगळेजण आम्ही बसलो. आम्ही ॲक्च्युली 4 जण होतो, मी, माझे दादा आणि वहिनी आणि बहिणीची मुलगी, अशा आम्ही 4 जण होतो. तर हा स्पून ॲक्च्युली आम्ही 3 आणले होते आणि एक स्पून दादाकडे होता, तर तो होता लाकडी स्पून. तर तो त्याच्या बॅगेमध्ये होता आणि त्याची एवढी गंमत झाली ना, तर आम्ही त्याच्यावर खूप हसलो. चला आम्ही रेडी झालोत आणि दादा आवरतोय. आता गाडीवर बसून डायरेक्ट रायगडाच्या पायथ्याशी भेटूया. हॅलो, जस्ट गाडी पार्किंग केली आहे आणि आत्ता ट्रेकिंग सुरू झालं आहे. ट्रेकिंग सुरू झाली आमची, अजून तर खालीच आहे पार्किंगला. आणि वहिनीसाठी कॅब घेतोय. माझ्याकडं माझी कॅब आहे आणि नेहाकडं पण आहे नेहाची कॅब. दादाला पण आहे, वहिनीला कॅब नाही तर वहिनीला कॅब घेतोय आणि मग नंतर पुढे चालू करूया. इकडे मूर्ती बिर्ती भारी आहे. आणि आपण रायगडाच्या पायथ्याशी त्यांना जाऊन द्या पुढं. तर आता हीच पहिली पायरी जिथून आपण ट्रेकिंगला सुरू करणार आहेत, गड चढायला सुरू करणार आहेत. तर मी फर्स्ट टाइम शूज रिमूव्ह करते आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आपण पुढे ट्रेक सुरू करतोय. तर तिथे खूप गर्दी होती. मॉर्निंगला जास्त लोक ट्रेक करतात. ऑलरेडी आम्हाला उशीर झाला पण खूप लेट झाला. तर मी दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे ट्रेकिंग सुरू केली. वरती म्हणजे असं चालतो राऊंड मारायला. सॉरी, आमचं अजून स्टार्टिंग पण नाही झाला गड चढायला, तोपर्यंतच खूप दम लागायला लागलाय. दादा कशी आहे फिलिंग? एक नंबर. दिसायला सोपं दिसतोय पण खूप अवघड आहे. अवघड म्हणजे नाही एवढं, फक्त दम लागतोय. ते पण वातावरण तसं आहे.
आपण इकडून खालून आलोय आणि इथं आहे सध्या, पण मला इथून ना ते टकमक टोक दिसतोय. 1 मिनिट, हा समोर आहे ना, हा टकमक टोक आहे. तर आपण तिथं जाणार आहोत. अजून तर सुरुवातच आहे. माकड बघायचं का? कुठं गेलं रे? अरे आहे आहे झाडामध्ये बसले, पण मला दिसणं झालंय. आपण खालीपर्यंत ह्या स्टॉपपर्यंत नॉनस्टॉप गट चाललेलो आहेत. आणि दादा, वहिनी आणि नेहा ते अजून खालीच आहेत. ते थांबत थांबत येते आणि मी नॉनस्टॉप गड इथंपर्यंत चढलेला आहे. तर आता ते येत आहेत, तर मी त्यांचा वेट करत आहे. मी इथं थांबले आणि हे बघा, हे लोक येत आहेत. पूर्ण थकून गेलेत आणि मी नॉनस्टॉप आले. हे तरी थांबत थांबत आलेत. असं केल्यावर कसं होणार पूर्ण गड? लोणी घेऊन चालावं लागतंय सोबत. पळा एकट्याला घेऊन कसं चालेल? अरे लोणी वय, हा घेऊन चालावं लागते. ते तर आहे. चिमी आला, गोमी आला. माझी टोपी कुठं पडली काय माहित? बॅगेत टाकली. चलो, तो आपला हवा के साथ उठ जाए. आता डोकं जोडून चलतच. हे बघ उचलून किती जड आहे. लागला सांगायला. चेन का उठ ठेवली? मोबाईल मागे ठेवलाय. कुठे आहे? हे काय? हुशार आहे. आता काढलाय ना, तुम्ही थांबले होते त्या टाइमला. हे बघा खाली व्ह्यू, आणि मी खाली गेले असते आता व्ह्यूच्या नादात. हे खरे करतो धर्माचे. हे 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 खरे ना गडसवदराचे. आपल्याला साधं वजन स्वतःच घेऊन चालता येत नाही. हा ना, ह्यांना मानलं पाहिजे. कामात माणूस वाढेल. हो, त्यांचं नाव गाढव आहे, पण कामासाठी माणूस गाढव आहे. चलो, एनर्जी लागत असेल ह्यांना. आणि अजून आपल्याला खूप दूर जायचं आहे. एवढं वरती चालायचं आहे. आणि खाली दादा ते सगळे खालीच आहे अजून. मी तर थोडंसं ब्रेक घेऊन थांबले. आणि हे लोक, मी खूप वेळचं थांबलेले आहे. तर हे लोक ना इथं आलेत, त्या झाडाच्या आडमध्ये थांबा दाखवते, येतीलच. ते पहा, पिंक टोपी, ब्लॅक टी शर्ट. बाकीचे ते 2 नाही ओळखू येणार, कारण की त्यांचं वाईट आहे. हे बघा, हे दिसत आहेत. आणि हा समोरचा व्ह्यू आहे. आपल्याला इथून असंच चढून वरती इकडं जायचं आहे आणि इकडून परत ह्या साईडला जायचं आहे. अजून खूप मोठा आहे, अजून अर्धा पण नाही चढलो. आपण 9:55ला गड चालू केलं तर चढायला. बघू किती वाजतात वरती पोचायला ते. चला चला, कैसे चल रहा है मालूम है क्या? पूर्ण थकून गेलेत. पण एवढं तर खरं आहे, ह्यांच्यापेक्षा फिजिकली हेल्थ माझी चांगली आहे. तब्येत कमी असून पण मी नॉनस्टॉप गड चढला आहे. नॉनस्टॉप नाही म्हणता येणार, थोडं म्हणजे एक मिनिट पण ब्रेक नाही घेतला. जस्ट 10-15 सेकंडचा ब्रेक ठेवत होते बाकी इथपर्यंत. आणि ते पण ब्रेक 3 ते 4 जागेवर घेतलं आहे. आणि हा सगळ्यात मोठा ब्रेक घेतला आहे. आणि हे बघू शकता, हे यांची हालत. अय चढा.
ॲक्च्युली माझं जरा मेडिकलमध्ये कामाला आहे आणि मी सेफ्टीसाठी डिहायड्रेशनच्या म्हणजे ग्लुकॉन डीचे पॅकेट सांगितले होते आणायला, पण मला असं वाटतं मला तर काही गरज नाही, पण आमच्या वहिनीलाच जरा गरज आहे. दादा दादा ग्लुकॉन डी मला नाही गरज, तुझ्या बायकोलाच दे. हे बघा चालत घेऊन चालावं लागतं बॉडीगार्ड, 2 बॉडीगार्ड आहेत. दोन काय चढायचं आपोपलं पटपट पट. आपल्याला चालले हे मागत राहतात. काय होतंय, जायचं का उद्या दुसऱ्या गडाला राजगडला? पाणी पिलात का? नाही का? मी इथंच मुद्दामून पाणी पिलं. थोडंसं प्या, जास्त नाही प्यायचं. नेहा कसं वाटतंय मग इकडे? खूप दमले ग. पाणी घे, पाणी आहे त्याच्यामध्ये. दमले ग भाई. आता मी ब्रेकसाठी थांबलोय आणि पाणी पिण्यापेक्षा म्हटलं ग्लुकॉन डी ठीक आहे, तर दादा ग्लुकॉन डी टाकतोय. थोडं बोललं पण व्हिडिओ चालू. पाणी पिण्यापेक्षा ग्लुकॉन डीचं पाणी पिलं म्हणजे थोडीशी एनर्जी येईल, म्हणून दादा ग्लुकॉन डी मिक्स करते पाण्यामध्ये आणि आपण हे थोडं घेऊया. आणि अजून खूप वरती चढायचं आहे. आज आता 1 तास झाला आम्ही चालू केलं आहे. अजून अर्धा पाऊण तास तरी लागणार. माझ्या अंदाजे मला अर्धा पाऊण तास लागणार, ह्यांना 1 तास लागणार बरोबर. अजून नाही, आता हिथं मान्य होईल की खरंच नवरदेव आहे का. लग्नात इथून तिथून उचलून घे चल. खाली जाताना नाही, मग हिथं सिद्ध झालं प्रेम नाही. हिथं सिद्ध झालं प्रेम नाही. खांद्यावर बसायचं घेतो. हा उचलून नाही बघा काय जमतंय. खांद्यावर बसायचं डायरेक्ट वरी. बरं खांद्यावर तर खांद्यावर वहिनी खांद्यावर. बस हा बस. आणि ती लेकरू तुमचं पाठीवर ठीक आहे. ते मामीच्या पाठीवर. चला आता टाइमपास नको, जाऊ लवकर. आमचं लोणं आमच्या सोबत निघायचं का? हा चला. चलो. पाणी बॉटल ठेवली ना, पाणी ठेवले. मोबाईल घे. आणि ही जरा ते बघ किती घाण झाले. काय? अरे मी ह्याच्यावरच बसले होते वाटते. वाटत नाही, त्याच्यावर बसली होतीस. जाऊ दे. काय आपण महादरवाजाच्या पायऱ्या चढत आहोत आणि समोर हा जो टर्न दिसतोय तर हाच महादरवाजा आहे. इथून थोडंसं पुढं गेलं, इथून टर्न घेतला की समोर जो दिसणारा आहे तो महादरवाजाच आहे. तर खूप म्हणजे खूप डोकं लावून हे बनवलं आहे की सरळ जर आपण खालून पाहिलं तर महादरवाजा दिसतच नाही. ह्या टँडला ह्याच पॉईंटला आला तर हा समोरचा दरवाजा दिसलो, हा समोरचा झाला. आणि आपण ह्या साईडला खाली पाहिलं की हे सरळ खालचे रोड झाले. जर एखादा शत्रू आला तर डायरेक्ट अटॅक करू शकत नाही महादरवाजावर, कारण की टर्न आहे. टर्न आला की तिथं वेग कमी होतो आणि मग पूर्ण होऊ शकत नाही. ह्या बघा, तर इकडून हा खाली आला आणि इथून असा टर्न घेऊन हा इथं आला, म्हणजे डायरेक्ट शत्रूला टर्न घ्यावा लागतो. तर त्याच्यामुळे अटॅक करायचा म्हटलं तरी खूप मुश्किल जात असेल त्या टाईमला त्यांना. आणि महादरवाजात घोषणा देऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. तर आता जस्ट महाद्वारमधून समोर निघालो आहे. काय म्हटलं? हे कुठं आहे? हिरो चंद्रकांतचं नाव कुठं आहे पायरीचं? पहिली पायरी ना? हां इथं बघायचं नाही इथं नाही, तिथं हार वगैरे लावलेला असणार वरती असेल. एक मिनिट विचारू ना त्यांना. नको चल, पुढं भेटेलच. महादरवाजाला नाही रे, ते पुढं असेल.
अच्छा ह्याला येते जगदीश्वराच्या मंदिराला, कारण ते शिवाजी महाराज रोज जायचे पाया पडायला. वा वा लय गोडा गोडा वाटते आता काय सांगा. गोडा बघा अजून ती वरती दिसतंय का टोक? दिसते का अजून टकमक टोक असं टकमकच बघत आहे ते. तर आजकालची तरुण पिढी पॉईंट तर आजकालची तरुण पिढी पब वगैरे याला फिरतात. तर मला तरी असं वाटतं की तरुण मुलांनी गडकिल्ले फिरले पाहिजे. महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आणि त्यांनी काय करून ठेवलं आहे, याच्यामुळे आपण आजकाल एवढे फ्रीडममध्ये जगू शकतो किंवा एवढे एन्जॉय वगैरे करू शकतो. तर हे समोर जे दिसतात आजी आणि आजोबा, तर विचार करा, आम्ही एवढं चालत होतो ना, खूप दम लागत होता. पण ह्यांचं वय मी विचारलं ह्यांना थांबून, ॲक्च्युली मी तो व्हिडिओ शूट नाही केला. तर ह्यांचं वय बाबांचं 70 वर्ष होतं आणि आजीचं 68 वर्ष होतं. तर एवढं वय असताना पण हे गडकिल्ले फिरतात म्हणजे खूप आश्चर्याची बाब आहे. ऑलमोस्ट आपण पोचलोच आहोत. बाकीचे तर खाली आहे, मी समोर आहे आणि हा वरतून पूर्ण व्ह्यू असा दिसतोय आणि समोर हा पॉइंट. आपल्याला इकडे जायचं आहे, तर चला. हा समोर दिसतोय तो हत्ती तलाव आहे आणि हे समोर जे फलक लावले तर ती हत्ती तलावाची पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यावरती. तर मी त्याचा व्हिडिओ घेतला, तुम्ही वाचू शकताय की डिटेलमध्ये काय कसं आहे ते. हत्ती तलावापासून पुढे आल्यावरती 2 मिनिटाच्या अंतरावरतीच इथे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. तर आपण सगळेजण तिथं गेलो आणि आम्ही तिथे पाणी वगैरे पिलं, फ्रेश झालो. कारण की एवढं पूर्ण गड चढून बरोबर 2-2.25 तास लागले आम्हाला चढायला. तर एवढं पूर्ण थकलं होतं ना, तर इथं थोडंसं पाणी वगैरे पिलो, थोडंसं फ्रेश झालो आणि इथं थोडंसं 5 ते 10 मिनिट बसून पुढे आम्ही गड पाहण्यासाठी पुढे निघालो. तुझा व्हिडिओ काय? अरे काही तर पाणी पिऊन पळत आलाय, तिथनच बघतोय आम्ही. तिथं लपलेलो, तिथं लपलेलो 2 मिनिट अरे तिथं लपलेलो, तिथं पायऱ्या वरती. बरं आता सगळे पेलाय ना, इथं विचार नाही करायचा. नाही पिलो नाही ना. काय आजन मध्ये काय असतं, काय असतं म्हणजे 4 दिवसाला पण तेच इथलं लागले पैसे. इथं पाण्याची टाकी आहे आणि आपण फ्रेश झाले, मी फ्रेश झाले, दादा फ्रेश झाले आणि मस्त वाटते. फिलिंग खूप मस्त आहे. एवढं चढून आलोय पूर्ण गड, घामाघूम झालो आणि इथं आल्यावर पूर्ण एकदम फ्रीज सारखं पाणी आहे, एकदम थंड पाणी आहे, नॅचरल. आणि पाण्याच्या टाकीपासून पुढे आलं ना, तर पुढेच एक फलक लावलं होतं. तर त्याच्यावरती पूर्ण रायगड किल्ल्याची माहिती दिली होती. तर ती माहिती मराठीमध्ये होते, हिंदीमध्ये होते आणि इंग्लिशमध्ये होते, असे 3 भाषामध्ये दिले होते. ही पूर्ण माहिती आहे रायगड किल्ल्याची. तर इथे आपल्या डाव्या साईडला जे दिसतंय तर ते बाजारपेठ आहे आणि इकडे महाराजांची मूर्ती आहे आणि तिथे वरतीच नगरखाना आहे. तर आपण सगळ्यात आधी बाजारपेठेकडे जाणार आहोत
तर हा पूर्ण जिथून गडाची माहितीचा फलक लावला आहे तिथून दिसणारा हा व्ह्यू. तर आपण सध्या आता बाजारपेठेमध्ये चाललेलो आहोत. तर ही बाजारपेठेची एंट्रन्स आहे. तर टोटल इथे शॉप एका साईडला 21 आणि एका साईडला 22 असे शॉप आहेत. तर हे पूर्ण सगळी माहिती इथे फलकावरती दिलेली आहे. बाजारपेठेच्या स्टार्टिंग पॉईंटलाच एक फलक लावलेला आहे. तर त्याच्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे. बाले किल्ल्याच्या उत्तरेला 2 इकडे 21 आणि उजवीकडे 22 कक्ष आहेत. कक्ष आहेत वाटतं. हे आहे बाजारपेठ आहे. नाही बाजारपेठ नाही. मोबाईल थोडा खाली. तर ही महाराजांच्या काळातले बाजारपेठ आहे. तर इथे बरोबर एका साईडला 21 आणि एका साईडला 22 तर असे कक्ष होते. म्हणजे तिथे बाजारपेठ पण होते आणि पाठीमागे ते जे लोक बाजार करत होते त्यांना राहायला जागा पण होती. तर ॲक्च्युली ह्याची हाईट माझ्या एवढी होती. तर आधीचे लोक घोड्यावरती बाजार करायचे म्हणून त्याची हाईट एवढी बनवलेली आहे. तर हे पूर्ण बाजारपेठ आहे. तुम्ही पाहू शकते पूर्ण बाजारपेठ आहे. इथं टेंट वगैरे लावलं आहे. तर काही लोक मुक्कामाला येतात म्हणजे नाईटसाठी येतात स्टे करायला. तिथे टेंट वगैरे टाकून इथं राहू शकते. तर बाजारपेठेत 8व्या दुकानावरती हे नागाचं चिन्ह पाहायला मिळतं. तर त्याचा खरा इतिहास म्हणजे राजधानीच्या जमदारखान्याचा कारभार सांभाळणारा एक विश्वासू आणि सत्यवादी व्यापारी होता. त्याचं नाव नागाप्पा, ज्याच्या दुकानावर हे चिन्ह कोरलं. हे मिडल आहे वाटतं. हो, ही कुठून आलं? मला खायचीच नाही. माझा घसा बसलेला आहे. हबीबी तुम किधर जाती? बाजारपेठेत आलोय ना. हो, ते बघ ते बघ ते बघ ते बघ समोर समोर बघ. आपला घोडा खाली आहे आज. ठीक आहे, हा घोडा आहे. हे बघ टकमक टोक तिकडे आहे. टकमुटक खाली आहे. हो, जायचं त्या साईडला 1 मिनिट इकडे टकमक टोक हे बाजार. हा पकडा आता. बाजारपेठेमध्ये भेटलेली आईस्क्रीम. बाजारपेठेमध्ये भेटलेली आईस्क्रीम मॉडर्न जमान्यामध्ये. पूर्वीच्या काळी नव्हती भेटत. खा येत आहे. छान आहे की. होय? छान ते आहे. आता आईस्क्रीम घेऊन जायचं का महाराज?
बाजारपेठेतून एक सरळ रोड समोर निघतो. तर आपण ह्याच रोडनं समोर चाललो आहे. तर समोर जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी त्या साईडला आहे. आणि महाराजांचं एक कुत्रं होतं, त्याचं नाव वाघ्या कुत्रं म्हणून आहे. तर त्याची समाधी पण त्या साईडला आहे. म्हणजे महाराजांच्या समाधीच्या पाठीमागेच ते कुत्र्याची पण समाधी आहे. तर आपण त्या साईडला निघालो आहे. आधी महाराजांची समाधी वगैरे पाहणार आहोत. जगदीश्वराचं मंदिराचं दर्शन घेऊन नंतर माघारी इकडे टकमकटोक आणि आपलं नगरखान्याकडे हे मेन होतं ना, हेच बघायचं होतं मला आधी. राहणाऱ्या माणसाचा किती सुख असून विचार करायचा सोनं सर्वांनी. जगदीश्वराच्या मंदिराकडे जातानाच हा पॉईंट दिसला आपल्याला. तर मी ठरवलं इथं व्हिडिओ काढायचा. तर आम्ही इथे थोडेसे व्हिडिओ फोटोज क्लिक केले. समोर जे दिसत आहे तेच जगदीश्वराचं मंदिर आहे. तर आपण ऑलमोस्ट पोचलोत आहोत मंदिरापाशी. तर समोर जाऊया. आणि आज मला नाही वाटत दर्शन होईल म्हणून, कारण की गर्दी खूप आहे. तर पाहूया, गर्दी कमी असेल तर दर्शन घेऊ आणि बाकीचं एक्सप्लोर करू. ऑलमोस्ट आपण मंदिरापर्यंत पोचलेलोच आहोत. तर इथं आपले शूज वगैरे काढू आणि मग नंतर आतमध्ये दर्शनाला जाऊया. तर ही मंदिराची बॅक साईड आहे. ॲक्च्युली आपण बॅक साईडनं आलो आहे आणि जायला पण बॅक साईडच आहे. तर हे मागचं एंट्रन्स आहे. किल्ल्याची माहिती फोटो घ्या. आपण समाज दर्शन घेतो पर्यंत पाठीमागे हे नेहा कुठे कुठं राहिली ही? बरं आठवण केली तू. कुठं आहे ती बाय माझ्यासारखी चल म्हणा तिला. नेहा? चल ना, चल. ती मागची साईड आहे, ही पुढची साईड आहे मंदिराची. पिंड्या आता काय म्हणत सर तिकडे या तुम्ही. कोण योगेश सरांना बोलवलं का? साडेचार वाजता मी कशाला मी खाली जाऊन
एक मिनिट खाली तरी बघा तुम्ही. ओके. फोटो ग्रुप वर टाकायला ती पाता आहे कशाला दीपा करण्यासाठी केकेने तयार राहावे. इच्छा नसेल तरी सेवेत तत्पर असावे. मी तुमच्या सेवेत तत्पर आहे आणि माझा मार तुम्हाला मैत्रिणी द्यावे. महार गायची इच्छा नसेल तर भूषणला धाडावे. हो मोठी गडी. शिवाजी महाराज जय. हर हर महादेव. इथं ओरडत नसतात रे. समाधी आता बघा. नगरखाना म्हणजे ना त्यांची सभा वगैरे भरायची ना रे. हा तर सभा वगैरे भरली ना तर तिथं सगळे लोक जमायचे. हा राजाचा दरबार हो तसं होतं. आणि तिथं असं एरिया आहे तिथं थोडंसं बोललं तरी सगळा आवाज घुमतोय. हा वहिनी कुठं गायब होतात मला दिसतच नाही. कुठं आहेत? इकडे आहेत. चालू आहे. खाली बस आहे तू उभा राहिले. गाणी कधी भारी बघ नाही रॅप सॉन्ग असं. चला फक्त फास्ट. आले मराठी. खाली उतरताना करूया. त्यांनी चलो चुकीच्या नाही. तेवढं फिरण्यापेक्षा हेच बरं आहे. चला द्या नीट ये. जमता येईल अवघड नाही. चला या असं एकदम हे हळू ना खाली बसून या. इकडून या इथून जा. खाली बसा की. चल चालू केलंय का? चल नाही उतर खाली हळू.
म्हणतील बाळा आधीच तसा कॅच पकडेल. नाही तिकडून जास्त कसर गुंड ते फिरेल पाहिजे त्या दगडून. सटकला की सटकला डायरेक्ट खाली जातो चेंडू सारखा बॉल बरोबर. ग्रीप आहे ना याला म्हटलं मग काय वाटत नाही ग्रीप असल्यावर. काही दिवसांनी इथली एंट्री बंद करणार. त्या लोहगडला एंट्री बंद केली ना पुढं. लोहगडला ती एंट्री बंद केली नाही का पिंचगडाला बंद केली एंट्री जाऊन फोटो काढायचा काय साईड नाही पुढे इथं काढायचा पूल. आता मी टकमक टोकाकडे चाललोय आणि मध्येच पॉईंट आवडला म्हणून फोटोशूट चालू आहे. तिरगुड तरी बाकरी तरी बांधून आणायच्या चिरगुटात मग. चलो सारी काय माग तिथे समोर मी आलो. आता फक्त पाय उचलून चला. आपण तिकडून टकमकटोक पाहून आलोत आणि इकडं नगरखाना आहे आणि इकडं जगदीश्वराचं मंदिर. तर जगदीश्वराचं मंदिर पाहिलं, टकमकटोक पाहिलं आणि नगरखान्याकडे चाललो आहे आता. चिदंबरची बंद केलो मी. हा दे चालतंय. मला काय बघायचं तिकडे. गायडरला सोडून तिकडे जाऊ नको. गायडर इथे आणि तू तिकडे झाला. तिकडे गेला अरे तू करायला लागल ती वरचा. चला या घ्या. एक मिनिट राणी. चलो श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सांगा दादा, सांगा जरा आम्हाला. फक्त सगळ्यात मोठ्या उत्सवात आहे महाराजांची फक्त जगाला म्हणजे काय म्हणतात मोठा उत्सव असतो ना त्याच वेळी होळी दसरा अशा वेळेस
नाही तर बाकीच्या वेळी जे काम करतात अजून एक उल्लेख या ठिकाणी मामा कुठे आहे? पाणी ते तिथं असावं मामा हाय. सेट करा पुढे गेला श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. इथे सेट थोडं पुढे घ्या ना. गोकुळ इथे घ्यायचं. एकदाच घ्या चलो आला का गेला ते बघ तिथे दिसलं का? महाराजांनी शेवटचा श्वास घेतला होता. जगदंब. ओके सगळे अरे खाली उतरून तिकडे स्पॉट खाली मागे जाऊ आम्ही. बरं या मी तिथून येते. मग या चला. पुढे जाऊ नको लय. डोंगर वगैरे काय असेल बरं इथं जुनं वाडे वगैरे. चल तिथे व्हिडिओ काढून येऊ तोपर्यंत. फोटो चार्जिंग नाही ह्याच्यात फोटो नाही येत म्हणून मी काढे नाही. त्यांचा कशाला फोन वापरेल मी. म्हणजे किचन आहे ना इथं महाराजांचं किचन बिचन कुठं काय माहित. मग किचन मध्येच असतं ना उकळ. हाताकडे ना फक्त तुला सोडून दाखवा. दर व्हिडिओ घे. ओके आहे महाराजांचा राजा. मागे की शिवाजी महाराज झालं का? तिकडे बघितलं का? आपलं कुठं जायचं? परत रिटर्न. चलो तिकडे जायचंय. तिकडे काय तिकडे खाली नाही काय खाली काय बघितलं तर पाहिजे. हा त्यांचं हे आहे. चाललेले नाव आहे. खाली यायचंय का? चल हां कोणी वाटतंय तिकडे
आहे ना? नाही आहे का? कुठे आहे रस्ता? अच्छा खाली. अरे बापरे. हळू ना. अरे इथं खाली जागा आहे. ओके हां एक मिनिट दादा. उतरा ना तिकडून थोडं जास्त खाली आहे. पकड. तो ते कुठून निघाला. हळूच येईन का जायला. तो दगड हलतोय वाटतं. थोडस हळू ना. खाल ना. कुठे आहेत? ए चला पटकन. ठीक आहे रस्ता नाही. चलो चलो. दिसतंय का? चला. टॉर्च लावायचं का? अरे अंधार आहे वहिनी. काहीच नाही दिसत. टॉर्च माझं वास येतं किती भारी. टॉर्च लावला का? हळू ना हळू ना. थांबा थांबा मला उतरू द्या आधी. हा ये दगड बघ खाली. इकडं उतर. इकडं इकडं. काय? अरे हे ना इकडं काय दिसत नाही. कैद खाना आहे त्यांचा. कैद खाना नाही. गुप्तहेरची चर्चा होते ना. महाराज चर्चा करायची ना. बाहेरचे नायक आल्यानंतर म्हणजे गुप्तहेरची चर्चा इथे व्हायची. अच्छा इथे चर्चा व्हायची गुप्तहेरची. कारण महाराजांच्या महिलेच्या बाजूला त्यांचं केलेलं होतं ना त्यांनी. सगळ्या सुविधा जवळ केलेल्या आहेत त्यांनी. अरे चर्चाचं क्षेत्र आहे. चला. गुप्तहेरची चर्चा हे फक्त त्यांचं गुप्तहेर अजून पण एवढं स्ट्रॉंग आहे. फक्त बहिर्जी नावाविषयी कुठलंच नाव माहित नाही बाहेर. अरे इकडे काय नाही दादा. हळू नाही या. काय खाली? अरे बुकटी कर दादा. म्हणजे काम चालू आहे. पाणी आहे. चला उठा. चले अंकुश बरोबर रस फोडो. आता फोडो वाढवता. पिऊ ना. आपण डान्स